मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 5% आरक्षण हे आता रद्द करण्यात आलेलं आहे। मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला देखील आता ब्रेक लावण्यात आलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय। आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं 23 डिसेंबर 2014 रोजीचं आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय। आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आलेला आहे। दरम्यान या संदर्भात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 2014 मध्ये शैक्षणिक आणि नोकरीसाठीचे 5% आरक्षण जाहीर केलं होतं। त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याऐवजी सरकारनं जुन्या प्रक्रियाच रद्द करून टाकल्या। उच्च न्यायालयाच्या अंतरिम स्थगितीचे आणि अध्यादेश कालबाह्य झाल्याचं कारण देऊन सरकारनं मुस्लिम समाजाच्या हक्कांवरती गदा आणली आहे। एकीकडे सबका साथ सबका विकास म्हणायचं आणि दुसरीकडे आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्याचे मार्ग बंद करायचे। हा दुटप्पीपणा नाही का? मुंबई उच्च न्यायालयानं मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण मान्य केलेलं असतानाही महाराष्ट्रात आज तागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही। न्यायालयानं मंजूर केलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं न करणं हे लोकशाहीसाठी घातक आहे। समाजातील मागास घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी त्यांना अंधारात ढकलण्याचं काम सरकारनं केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।